घर म्हणजे चार भिंती, एक छत त्यावर असं कधीच असू शकत नाही. एखाद्या वास्तूला घरपण येण्याकरता काय काय असावं लागेल या विचारांवर आधारित ही कविता लिहिली आहे. कवितेचं नाव आहे घर. घर म्हणजे काय असतं? उत्तम प्रशस्त बांधकाम, सुरेख रंगसंगती, भरपूर उजेड, वारा हेच लागतं असं बहुतेक सगळ्यांनाच वाटतं. पण नुसती भव्य वास्तू असून काही भागत नाही. जर मनच विशाल नसेल तर राहणाऱ्यांचा जीव तिथे कधीच लागत नाही. बाहेरून आत येणारा प्रकाश कधीच कामास येत नाही, जोवर मनाच्या कोपऱ्यात जमलेली अंधाराची जळमट दूर काही होत नाहीत. नुसताच घोंगावणारा वारा काही गर्दीतलं गुदमरून टाकणारे एकटेपण कधीच दूर करू शकत नाही. नाहीत का पोपडे रंगसंगतीचे उडणार लवकर? नसेल प्रेम आणि विश्वास जिथे एकमेकांवर. काट्याकुट्यांचं बांधलेलं, मातीने लिंपलेलं, शेणात सारवलेलं काऊचिवचं देखील घरच असतं. कारण ते त्या दोघांचं असतं आणि त्यांच्याच सगळ्यांचं असतं. घर तिथे असतं जिथे न मागता हक्क मिळतो, न सांगता वेदना कळते, स्वतंत्र अस्तित्व असतं प्रत्येकाचं इतरांनी जपलेलं. मग वास्तूचं प्रशस्तपण, भिंतीची रंगसंगती, खेळती हवा काही फरक पडत नाही यांनी. जिथे असते आभाळा एवढी माया, वटवृक्षाची छाया, उघडी असतात सताड कवाडं स्वातंत्र्याची, आणि मनाला खिडक्या असतात मोकळेपणाने बंदिस्त राहायला.